नमस्कार मित्रांनो, व्हाईट कोट मेंटॉर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आणखीन एक व्हिडिओमध्ये मी डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं CET सेल थ्रू 23/7/2025 रोजी एक नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे. त्या नोटिफिकेशनच्या संदर्भात आज आपण इथं बोलणार आहोत. त्या नोटिफिकेशनमध्ये काय काय लिहिलं आहे, काय काय क्लॉज आहेत, तुम्ही ही नोटीस वाचली असेल आणि अजून वाचली असेल तर अजून समजून घ्या की त्यामध्ये त्यांनी काय काय लिहिलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये उतरत असाल तर 23/7/2025 रोजीची नोटिफिकेशन तुम्हाला काय समजवण्याचा प्रयत्न करते हे पहिला समजून घ्या. जर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये उतरला असाल तर 23/7/2025 ते 30/7/2025 हा टाईम फ्रेम किती महत्त्वाचा आहे, कशासाठी आहे, कशासाठी इन्क्लूड केलेले आहेत डेट्स, या सगळ्या मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर 23/7/2025 रोजी नोटीस नंबर 1 नीट UG 2025 ची आता डिक्लेअर झालेली आहे. या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्सेस कोर्सेस. काय सांगितलेलं आहे, ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्सेस कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 2025-26. 2025-26च्या अकॅडमिक इयरसाठी मेडिकल कोर्सेस आहेत, हेल्थ सायन्स जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत याच्यासाठीची ही नोटिफिकेशन आहे. यामध्ये ते काय म्हणतात, द ॲडमिशन प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड, कॉर्पोरेशन, प्रायव्हेट अनएडेड अँड मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन फॉर हेल्थ सायन्सेस कोर्सेस in the state of Maharashtra will be carried out by the Commissioner and Competent Authority, State Common Entrance Test Cell, मुंबई. ही नोटिफिकेशन कोणासाठी आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस कोणासाठी आहे की जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, कॉर्पोरेशन कॉलेजेस आहेत आणि मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, यांच्यासाठी ही नोटिफिकेशन आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑन झालेली आहे. यामध्ये लक्षात येत आहे. ओके, तर काय सांगितलं आहे, तर यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन गोष्टी यामध्ये केलेल्या आहेत. ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए जो आहे तो MBBS आणि BDS साठी आहे आणि ग्रुप बी जो आहे तो BAMS, BHMS, BUMS, BPTH अशा सगळ्या कोर्सेससाठी आहे. तर ग्रुप एचं पूर्ण शेड्यूल यांनी यामध्ये दिलेलं आहे. तत्पूर्वी ग्रुप बीचं रजिस्ट्रेशन पण यात सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, 23/7. आता आपण टेबल बघू, ज्या टेबलमध्ये ह्या सगळ्या घटना लिहिलेल्या आहेत. ह्या घटनामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे समजून घ्या, काय सांगतोय मी, आणि तुम्हीही समजून घ्या. नोटीस तुमच्या समोर असेल तर ती पूर्ण वाचा, तरोली वाचून घ्या आणि हे वाचल्यानंतरच यामध्ये तुम्ही ॲक्शन घ्या. ओके, काय सांगितलंय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज अँड अपलोडिंग डॉक्युमेंट. ही टेबलमध्ये काय सांगितलंय की यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची फीज कशी आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे. ओके, तर पॉईंट 1 काय सांगतोय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय कॉमन फॉर ऑल कोर्सेस. म्हणजे हा जो सेशन आहे तो 23/7/2025 30/7/2025 पर्यंतचा सकाळी 11:59 जो सर्व्हर टाईम आहे, इथपर्यंतचा टाईम फ्रेम कोणासाठी आहे, ऑल कोर्सेस, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS या सगळ्यांसाठी, ऑल कोर्सेस यांच्यासाठी आहे. कशासाठी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा टाईम फ्रेम यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्या टाईम फ्रेममध्ये त्यांनी 23/7/2025 ते 30/7/2025 पर्यंतचा टाईम फ्रेम कशासाठी आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे. दुसरा पॉईंटमध्ये काय सांगतायत की पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. ऑनलाईन पेमेंट गेटवेमध्ये जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर त्याचा टाईम फ्रेम आहे 23/7/2025 ते 31/7/2025. 23/7/2025 ते 31/7/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, यामध्ये पेमेंट करू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी जी आहे ना त्याचं पेमेंट करू शकता. म्हणजे 23/7 ते 30/7 यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. एक दिवस जो वरचा दिलेला आहे 31/7 यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर समजा एखाद्यानं 30 तारखेला रजिस्ट्रेशन केलं तर 31/7 हा एक शेवट दिवस त्याच्यासाठी राखीव ठेवलेला आहे पेमेंट करण्यासाठी, रजिस्ट्रेशन फी करण्यासाठी. तुम्ही 23 तारखेला केला, 24 तारखेला केला, त्या दिवशी रजिस्ट्रेशनही करू शकता आणि त्या दिवशी काय करू शकता, तुम्ही रजिस्ट्रेशन फीही ऑनलाईन देऊ शकता. त्यामध्ये काय सांगितलंय, अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली
ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ फीज. जर तुम्ही पेमेंट सक्सेसफुली केलं असेल तरच तुमचं रजिस्ट्रेशन हे ग्राह्य धरलं जाणार आहे. काय धरलं जाणार आहे? ग्राह्य धरलं जाणार आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केला, पेमेंट केला नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन ग्राह्य धरलं जाणार नाही. याच्यासाठी हे 2 टाईम फ्रेम आणि 2 पॉईंट या टेबलमध्ये दिलेले आहेत. एका टाईममध्ये सांगितलेलं आहे 23/7 ते 30/7 रजिस्ट्रेशन करायचं आहे. 23/7 ते 31/7 हे रजिस्ट्रेशन फीज द्यायचे आहे. त्यामध्ये तिसरा पॉईंट जो आहे तो काय सांगितलेला आहे? अपलोडिंग डॉक्युमेंटच्या संदर्भात. यामध्ये 23/7 ते 1/8 अजून 1 दिवस वाढवून दिला आहे. परत 1 दिवस वाढवून दिला आहे. 23/7 ते 1/8/2025 23/7 ते 1/8/2025 या टाईम फ्रेममध्ये तुम्ही तुमचे स्कॅनड कलर्ड स्कॅन म्हणजे ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही स्कॅन करायचे आहेत आणि ते ब्लॅक अँड व्हाईट नको पाहिजे, ते कलर्डच पाहिजेत. कलर डॉक्युमेंट ओरिजिनल रिक्विजिट सगळं तुम्ही अपलोड करायचं त्यामध्ये. बघा टाईम फ्रेम किती सुंदर दिलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आणि स्टुडंट्सचा यामध्ये महाराष्ट्र CET सेलनं विचार केलेला आहे की कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये स्टुडंट्स अडकू शकतात. त्यांना 1 दिवसाचा टाईम फ्रेम वाढवून दिलेला आहे. रजिस्ट्रेशनसाठी 23/7 ते 30/7 दिलं आहे. परत रजिस्ट्रेशन फीज देण्यासाठी 23/7 ते 31/7 दिलं आहे. परत डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी 23/7 ते 1/8 दिले. तुम्हाला 1 दिवसाचा टाईम फ्रेम वाढवून दिलेला आहे. यामध्ये लक्षात घ्या की CET सेल तुमची खूप काळजी करते मित्रांनो. तुम्ही स्टुडंट आहात म्हणून तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जात नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ दिला गेलेला आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग करा. योग्य डॉक्युमेंट योग्य ठिकाणी व्यवस्थित अपलोड करा. रजिस्ट्रेशन फी योग्य भरा. ओके. पब्लिकेशन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट आणि 2 तारखेला ऑगस्टच्या 2 तारखेला काय होणार आहे? 2 तारखेला रजिस्टर्ड केलेल्या जे कॅन्डिडेट आहेत त्यांची लिस्ट जाहीर होणार आहे. हा 4 पॉईंटचा एक टेबल आहे. या 4 पॉईंटच्या टेबलमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. 23/7 ते 30/7 काय होणार आहे? तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. 23/7 ते 31/7 काय करायचं आहे? 1 दिवस वाढवून दिलेला आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीज द्यायची आहे. 23/7 ते 1/8 काय करायचं आहे? यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि 2 तारखेला रजिस्टर्ड केलेल्या कॅन्डिडेटची लिस्ट डिक्लेअर यामध्ये होणार आहे. टेबल 2 जो आहे या टेबल 2 मध्ये ग्रुप ए च्या संदर्भात सांगितलंय. ग्रुप ए जो MBBS आणि BDS साठीचा आहे. यामध्ये फक्त MBBS आणि BDS कोर्ससाठी जे ॲडमिशन घेणार आहेत यांचा टाईम फ्रेम दिलेला आहे. या टाईम फ्रेममध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तो आता समजून घेऊ काय सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. यामध्ये काय सांगितलेलं आहे? पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट MBBS आणि BDS ओनली. जे मेरिट लिस्ट आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची ही 2 तारखेला काय होणार आहे? डिक्लेअर होणार आहे. 2 तारखेला डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर फक्त ग्रुप एचं चालू आहे त्यामुळे MBBS आणि BDSचंच असणार आहे हे लक्षात घ्या. यामध्ये 2 तारखेला सीट मॅट्रिक्स परत डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन फिलिंग प्रेफरन्स फॉर्म. तुमचे जे प्रेफरन्स फॉर्म भरायचे आहेत MBBS आणि BDSचे हे 3/8/2025 ते 5/8/2025. तुम्हाला 3 तारीख 4 तारीख आणि 5 तारीख असे किती दिवस दिलेले आहेत? 3 दिवस दिलेले आहेत. आणि यामध्ये त्यांनी टायमिंग ठेवलेलं आहे संध्याकाळी 6. 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे MBBS आणि BDS कॅन्डिडेट्सनी. लक्षात आलं? डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 म्हणजे यामध्ये पहिल्या राऊंडचं सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर होणार आहे. ती किती तारखेला? 7 तारखेला. 7 ऑगस्ट 2025ला काय होणार आहे? कॅप 1ची सिलेक्टेड लिस्ट डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता तुम्ही जर MBBS किंवा BDSला तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तुम्ही जाऊन काय करायचं आहे? कॉलेज जॉईनिंग करायचं आहे आणि त्यामध्ये स्टेटस रिटेन्शन करायचं आहे. हे किती तारखेपर्यंत आहे? 8 तारीख ते 12 तारीख ऑगस्टच्या. लक्षात येत आहे? हा सगळाच्या सगळा जो टाईम फ्रेम मी सांगितलेला आहे हा ग्रुप ए साठीचा आहे. ग्रुप बीचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये त्यांनी खाली सांगितलेलं आहे. ग्रुप बीच्या शेड्यूलमध्ये ते नंतर डिक्लेअर करणार आहेत सगळं. ओके. आता फक्त चालू झालं आहे MBBS आणि BDS साठी, ग्रुप ए साठी. त्यामध्ये त्यांनी काय आता कॅप राऊंडमध्ये BDS MBBS BMS साठी काय काय लागणार आहेत काय सांगितले ड्यू कोर्सेस हे सगळं आता सांगितलेला वाचा देतं नियमा. कॅन्डिडेट शूड अपलोड ऑल द रिक्विजिट ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट. कॅन्डिडेटनी ज्याचे जेवढे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहेत तेवढे सगळे अपलोड करायचे आहेत. इट विल बी सोल रिस्पॉन्सिबिलिटी
कॅन्डिडेटची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं. CET सेल याला जबाबदार नाही आहे. कॅन्डिडेट शुड बी असर्टन ही इज इलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन. कॅन्डिडेटनी स्वतः आपण एलिजिबल आहे की नाही या गोष्टीसाठी आपण ठरवायचं आहे. ओके, तुम्ही असं नाही ठरवू शकत की त्यांनी ठरवा मग मला ॲडमिशन द्या, असं नाही. तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला MBBS कोर्ससाठी तुम्ही इलिजिबल आहात, BDSसाठी आहात, BMSसाठी आहात. कारण नीटचा निकाल लागल्यानंतर त्यामध्ये एलिजिबिलिटी क्वालिफाय मार्क्सची दिलेली आहे, लक्षात घ्या. PWD candidates should have claimed the quota in NEET time. They should submit online PWD certificate issued to any of the 16 boards. PWD कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी ज्यावेळेला नीटचा फॉर्म भरला त्यावेळेला भरला असेल तरच तो आता ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम सो इन द ॲप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिटिंग सेम. कॅन्डिडेट जर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असेल तर फॉर्म त्यांनी मस्ट क्लेम, फॉर्म सबमिट करायच्या पहिलेच त्यांनी या गोष्टी क्लेम करायला हव्यात. आणि NRI कॅन्डिडेटसाठी सांगितलं त्यांनी की तुमच्यासाठी पोर्टल वेगळा आहे, फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल. यामध्ये त्यांनी 29/7/2000 पर्यंत रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. ही झालं 23/7/2025 रोजी डिक्लेअर झालेल्या नोटिफिकेशन संदर्भातल्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आम्हाला टेक्स्ट मेसेज करू शकता. नंबर तुम्हाला इथं फ्लॅश होत राहत असेल कंटिन्यू, किंवा तुम्ही आम्हाला यूट्यूब चॅनलवर तुम्ही आम्हाला कमेंट जरी केली तर आम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करू. फक्त CET सेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि इतर गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट प्रत्येक कॅन्डिडेट व्यवस्थित शिकावा, व्यवस्थित रजिस्टर्ड व्हावा म्हणून दक्ष आहेत. आणि दक्षतेने त्यांनी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टींची योजना केलेली आहे. व्यवस्थित समजून उमजून या गोष्टींमध्ये उतरा. रजिस्ट्रेशन करताना चुकू नका. व्यवस्थित छानपैकी रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. ओके, मी आहे डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी. व्हाईट कोट मेंटॉर्ससाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी. धन्यवाद.